नमस्कार. आज आपण बघणार आहे खुसखुशीत असा समोसा. तर त्यासाठी मी बटाटे 3 घेतलेले आहेत. ते गॅसवर आपण उकडत ठेवूया. त्याच्यानंतर आपण समोसाचे जे आवरण आहे त्याच्यासाठी पीठ मळायला घ्यायचं आहे. 1.5 कप मैदा, अर्धा चमचा ओवा, मीठ चवीनुसार आणि काळे तीळ आपल्याला त्यामध्ये मिक्स करायचे आहेत. आणि त्यामध्ये घालण्यासाठी मी तेलाचं मोहन तयार करून घेणार आहे. 3 ते 4 टेबलस्पून घेतलेलं आहे. 4 टेबलस्पून तेल गॅसवर कडकडीत गरम करायचं आहे. त्याला ते पिठामध्ये मिक्स करायचं आहे. पिठामध्ये मिक्स केल्यानंतर आपण गरजेनुसार पाणी घालून पीठ मळायचं आहे. पीठ थोडं घट्टच मळून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत. समोसाच्या बटाट्यासाठी आपण एक मसाला तयार करून घेणार आहे. 2 चमचे धने, 1 चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत. आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये अशी जाडसर वाटून घ्यायचं आहे त्याला. बटाटे काढून घेऊया. बटाट्याला कट करूया म्हणजे थंड होतील. त्याच्यानंतर आपण आता बटाट्याला फोडणी घालूया. हिरवी मिरची भाजल्यानंतर आलं लसूण पेस्ट पाव चमचा घातलेली आहे मी. त्याच्यानंतर जो मसाला मी वाटून घेतलेला मिक्सरच्या भांड्यामध्ये तो घालत आहे. मिक्स करून घेऊया. चटणी 1 चमचा, हळद छोटा 1 चमचा घेतलेला आहे. मिक्स करूया त्यामध्ये. आणि त्याच्यानंतर आपल्याला घालायचा आहे बटाटा घालून चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला. मसाल्यामध्ये पूर्ण बटाटा मिक्स व्यवस्थित करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर घालायची आपल्याला. पुन्हा एकदा हलवून घेऊया. बटाट्याची भाजी आपली तयार आहे. प्लेटमध्ये काढून ठेवूया साईडला. समोसाचं पीठ होतं ते आपण आता परत एकदा मळून घेऊया. छोटासा गोळा घेतलेला आहे मी, तो लाटायला घेणार आहे. उभी अशी पात लाटायची आपल्याला. पातळ नाही आणि जाड पण लाटायची नाही आहे, मध्यम लाटायची आहे. पात लाटल्यानंतर आपल्याला मधून कट द्यायचा आहे. आता एक समोसाची पात आपल्या हातावर घेऊन आपल्याला ती फोल्ड करायची आहे. खरं त्या पातीला पाणी लावायचं आहे आणि मग चिकटवायची आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते तशी फोल्ड करायची आहे. त्याच्यानंतर त्यामध्ये आपण बटाट्याचं जे स्टफिंग केलं होतं ते भरणार आहे. जास्त भरायचं नाही कारण की समोस्यामधून ते बाहेर येण्याची शक्यता असते. परत समोस्याला पाणी लावून ते बंद करायचं आहे. परत एक दुसरा समोसा दाखवत आहे मी. पात लाटून झालेली आहे आपली. मधून कट द्यायचा आहे आपल्याला. ती पात हातावर घ्यायची आहे. मी फोल्ड करून दाखवत आहे तशी दोन्हीकडून फोल्ड करून मध्ये सारण भरायचं आहे बटाट्याचं आणि वरून पात चिकटवून घ्यायचे व्यवस्थित. समोसा आपला असा हा बसायला पाहिजेत व्यवस्थित. दुसरा पण समोसा मी भरून घेत आहे. पात चिकटवून घेऊया. तर मी ताटामध्ये ठेवलेत तेवढे समोसे सगळे तयार झालेले आहेत. आता ते समोसे पण तळून घेणार आहे. मध्यम गॅसवर तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि चमच्यानं हलवायचे आहेत. लगेच हलवायचे नाही आहेत. त्याला कलर येईपर्यंत चांगला भाजून घ्यायचे आहेत. नाहीतर वरून समोसे भाजणार आणि आतून कच्चे राहणार. त्यामुळे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. मध्यम गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत. आपले पहिले समोसे फ्राय झालेले आहेत. ताटामध्ये काढून घेऊया. बाकी पण समोसे मी सोडणार आहे त्यामध्येच.
खूप समोसे खुसखुशीत असे तयार होतात. आता सोडलेले ते चमच्यानं हलवून पलटी करूया, म्हणजे भाजतील व्यवस्थित ते. आलटून पलटून आपल्याला फ्राय करायचे आहेत ते पण. फ्राय झाल्यानंतर आपल्याला ते पण एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत. काढून ठेवूया. बाकीचे पण समोसे मी सगळे फ्राय करून घेतलेले आहेत. ते पण त्या ताटामध्येच काढून घेणार आहे. समोसे खूप खुसखुशीत तयार होतात. ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर माझी रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तर माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.